सॉरी अगं. अहो नाही नाही, बरं झालं तुम्ही सांगितलं, नाही तर मी आपली बियाड्यावानी बडबडतच राहिले असते. बरं ते समजा जाऊ द्या, चहा घ्या. थँक्यू. बसा. तुमच्या सासूबाईंनी केलंय. तुमच्या घरातली माणसं लई झाक येतो. आणि तुमच्या सासूबाई त्या तर अगदी मला माझ्या मम्मी वाणीच वाटतात. खरंय. माझी मम्मी बी अशीच आहे. म्हणजे मी शाळेत जायचं ना, तेव्हा नेहमी मला सांगायची, अभ्यास कर अभ्यास कर. मला कधी बी कामाला लावलं नाही. आणि मग नोकरीला लागले ना, मग तेव्हा दमून यायचे, म्हणून मग कामाला नाही लावायची. पण तरी मला साफसफाई एकदम आवडते, म्हणून मी आपलं ते मन लावून करायचे. पण मम्मीने कधी मला स्वयंपाक नाही करायला लावला. तो पप्पा म्हणायचे, सासरी गेल्यावर कसं व्हायचं पोरीचं. तेव्हा मम्मी म्हणायची, तिला शिकावं असं वाटल तेव्हा शिकल. माझी पोरगी कमवतेय, कामाला बाया ठेवल की. पण काय सासू कशी अशी पाहिजे, प्रेम करणारी, सुनेला एकदम एकदम जीव लावणारी. सुनीता, पण सुनेने सुद्धा सासूवर प्रेम करायला हवं. हा, अगदी आपल्या आईसारखी तिचीही काळजी घ्यायला हवी. खरं सांगू, मला हे समज करायचं होतं. आपली केस थोडी वेगळी आहे ना. काय रोन्या बोलत नाही माझ्या संगत. का? काय झालं? चिडलंय माझ्यावर. कशामुळे? मला नाही माहित. आता मी फक्त एवढंच बोलले की उगाच दुसरं घर घेतलं तर लोकांना काय वाटायचं, म्या घर फोडलं म्हणून. तो भडकला माझ्यावर. आणि एकदा का तो भडकला का लगेच काही गारवत नाही. मी बोलते त्याच्याशी. मी बोलले असं सांगू नका. नाही सांगणार. सुनीता, लग्न करणं ना खूप सोपं असतं, पण ते टिकवण्यासाठी रोज काम करावं लागतं. म्हणजे नवरा बायकोमध्ये बारीक सारीक भांडणं होत असतात अगं, पण त्याचं रूपांतर मोठ्या भांडणात होणार नाही. त्याची काळजी घ्यायला हवी हा आपण. नाही, असं नाही होणार. गुड. आणि आणखी एक, म्हणजे मला माहिती आहे सासूने सुद्धा आईसारखंच प्रेम करायला हवं आपल्यावर. पण म्हणजे तुझ्या सासूबाई तुझ्या आईसारख्याच तुझ्याशी वागतील अशी अपेक्षा नको ठेवूस. माझ्या आईचा स्वभाव जरा वेगळा आहे. त्या तर दूरच असतील ना. हो, पण दूर असेल म्हणजे तिच्या वागण्याचा तुला त्रास होणार नाही असं नाही आहे ना. अगं नाही, म्हणजे आम्ही सगळे आहोतच तुझ्या बरोबर. पण सुनीता, ह्या सगळ्या काळात पिंट्याचा सगळ्यात जास्त सपोर्ट होणार आहे तुला. भांडणं होत आहेत ठीक आहे, पण तुमचं कुठलंच भांडण ना एका दिवसापेक्षा जास्त टिकणार नाही. आणि मुख्य म्हणजे तुम्ही एकमेकांशी अबोला धरणार नाही. त्याची काळजी घ्या. असं नको व्हायला. सगळं काही ठीक होईल. नको काळजी करूस. तुमचा संसार सुद्धा ना अगदी सुखाचा होणार आहे बघ.